गुड मॉर्निंग। आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने करूया। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप आनंदाचा जाओ। शरू फुलं काढायला गेली होती। मी बाप्पासाठी फुलं आणले। वाह किती छान। बघ कुठले कुठले आहे मस्त। गुड मॉर्निंग शरू। गुड मॉर्निंग। चला दूध प्यायचं ना। हां चल। शरूची सकाळची सुरुवात तर दूध पिऊन होते, तिला त्यामध्ये बोर्नव्हिटा लागतो। आणि आता राघव पण उठलाय, तर राघवसाठी मी नाचणी सत्व बनवणार आहे। मोस्ट ऑफ टाईम मी ते सकाळीच देते, कारण ते उठल्यानंतर रात्रीची खूप मोठी झोप झालेली असते, त्यानंतर भूक लागलेली असते मुलांना। तर असं काहीतरी पोषक आणि पोट भरेल असं दिलं म्हणजे मग त्यांचं पोटही भरतं आणि त्यातून त्यांना पोषण तत्वही भेटतं। तर मी कुठेतरी वाचलं होतं की नाचणीमध्ये तांदळापेक्षा 30 पट अधिक कॅल्शियम असतं, जे बाळांच्या हाडांसाठी खूप गरजेचं असतं। आणि या पेजमध्ये नंतर 1 चमचा तूप देखील मी ॲड करते, त्यामुळे त्याला तुपाचेही फायदे होतात। तर नाचणीमध्ये बाकीच्या धान्यांपेक्षा खूप जास्त पटीनं पोषण तत्व असतात, त्यामुळे दिवसातून एकदा का होईना तुमचं बाळ जर 6 महिन्याच्या पुढचं असेल तर त्याला हे एक टाईम का होईना पण द्यावं। इथे शरूची नोटंकी सुरू झाली। अरे वा, त्रास देते। हट दीदी, त्रास देते, मम्माला त्रास देते। राघव, तू राघव दीदीला। राघव मुलांचा नाश्ता झाल्यानंतर आता मी आमच्यासाठी पोहे बनवलेत। ते झाल्यानंतर मग मी काल तुम्हाला सांगितलं होतं की आमच्याकडे गौरी असतात, त्यामुळे आज आम्हाला फराळाचे वेगवेगळे पदार्थ बनवायचे आहेत। तर आता आम्ही गणपतीची आरती केली आणि त्यानंतर आता शर्वरी ट्युशनला जातीये। राघवला कोणी बाहेर निघालं की त्यांच्यासोबत जायचं असतं, कारण त्याला गाडीवर बसायला खूप आवडतं, त्यामुळे तो आता मागे लागलाय। बाय रागी, बाय बाय। काल मी तुम्हाला दाखवलं होतं की काही पार्सल माझे रिसीव झाले होते, तर त्यातल्या ह्या 2 समई आणि ती जी दिव्यांची प्लेट होती, तर त्यामध्ये मी आज अशी फक्त फुलांची सजावट केली आणि कडेने विड्याची पानं ठेवले, तर ते रांगोळीसारखं खूप छान दिसतंय। आज जरी रविवार असला तर हा रविवार खूप कामाचा असणार आहे, कारण आता फराळाला सुरुवात केली। सगळ्यात आधी आम्ही शंकरपाळे बनवले, जे मस्त खुसखुशीत झालेत। शंकरपाळे झाल्यानंतर आईने घरचा खवा पाठवला होता, त्याचे मी मस्त मोदक बनवले बाप्पासाठी आणि त्याचा नैवेद्य दाखवला। तर हे मोदक मी हातावर केलेत, त्याच्यामुळे त्याचा आकार असा दिसतोय, पण चवीला अगदी उत्तम होते। जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की हा दिवस फक्त कामाचा आहे, तर बॅक टू बॅक एक पदार्थ आमचे बनवायचे चालू आहेत। तर इथं खुसखुशीत खमंग अशी चकली बनवून झाली आहे। त्यानंतर आम्ही शेव बनवली, तर शेव तुम्ही बघू शकता, शेव देखील अगदी छान झाली। त्यानंतर रव्याचे लाडू बनवले आणि बाप्पासाठी थोडेसे मोदक, त्याचाही नैवेद्य दाखवण्यासाठी ते बनवले आणि करंजा। तर असा आमचा फराळ रेडी झाला। तुम्हाला वाटलं ना की मी पनीर किसतीये, पण नाही, हे पनीर नाही आहे, तर हे घरचं जे कोवळं दूध असतं त्याचं चीक आहे, जे शिजवून असं बनतं। तर ते आता किसून घेऊन मी त्याच्या वड्या बनवणार आहे। तर हे शिजवून आईनी पाठवलं होतं, मी फक्त त्याचे किसून त्यामध्ये गूळ वगैरे घालून त्याच्या वड्या बनवणार आहे। तर हे जेवढा किस घेतला तेवढ्या प्रमाणात मी गूळ घेतला आणि त्याला मस्त असं 2-3 चमचे तूप टाकून आधी परतून घेतलं। त्याला खूप वेळ परतावं लागतं, कारण त्यातलं जे मॉइश्चर असतं ते जेवढं कमी होईल तेवढी वडी खमंग लागते। तर मी हे बराच वेळ परतल्यानंतर यामध्ये गूळ ॲड केला आणि गुळाला देखील ॲड केल्यानंतर खूप वेळ परतावं लागतं, कारण गूळ टाकल्यानंतर आधी त्याला पाणी सुटतं आणि मग ते हळूहळू घट्टसर व्हायला लागतं। तर त्यात बराच वेळ जातो। हे मी तुम्हाला स्पीडमध्ये दाखवते, त्यामुळे एवढ्या लवकर झाले, नाहीतर याला खूप वेळ लागला। तर आता किसाचा आणि गुळाचा एक जीव मिश्रण झाल्यानंतर याचा कलर काहीसा असा दिसतो। त्यानंतर मग मी इथे थोडीशी वेलची पूड टाकली आणि अजून थोडंसं परतून घेतलं आणि थोडंसं घट्टसर झाल्यानंतर मग मी ते पोळपाटावर असं थापून घेतलं आणि आता ते थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे। हे थंड झाल्यानंतर ह्याच्या मस्त अशा वड्या निघतात आणि त्या चवीलाही खूप छान लागतात। इकडे खाली किचनचं काम होईपर्यंत राघव उठून बसला होता, त्यामुळे मग मी वर आले। तर त्याचा झोका हा ऑटोमॅटिक आहे, त्यामुळे तो काय करतो, उठलं तरी रडत नाही, फक्त त्याला कोणीतरी रूममध्ये असायला पाहिजे असतं। मग तो असे झोके घेत बसतो। उठली, चहा बनवा। ओके, डायरेक्ट कप गॅसवर। ओ चटका बसेल शारू। चल दे आता। वाव, बशी नाहीये का तुमच्याकडे? गिव मी बशी। ओ माय गॉड।
सांडला. सुर के पी. खूपच छान झाला होता चहा. काय व्हॉट? आता मी पण पिते. चल बाय बाय. शरूच्या हातचा चहा पिल्यानंतर मला खऱ्या चहाची आठवण झाली. त्यामुळे सगळ्यात आधी मी माझ्यासाठी चहा ठेवला आणि त्यासोबतच कणीस भाजायला ठेवलं. चहा आणि कणीस कॉम्बिनेशन सोबत मस्त लागतं. संध्याकाळी थोडंसं मोकळ्या हवेत राघवला फिरवायचं म्हणून मग शरूला घेऊन आम्ही बाहेर आलो आणि त्याला थोडा वेळ फिरवलं आणि त्यानंतर परत घरी आलो. तोपर्यंत त्याचे बाबा त्याची गाडी घेऊन आले होते. तर त्याला गाडीत बसायला जास्त आवडतं. कशात बसायचं राघव? कशात बस? राघवला ही गाडी बाहेर आणल्यानंतर बाबा गाडीतून कधी उतरेल असं होतं. त्यामुळे तो पाहतोय की हे मला कधी काढतील आणि त्यात बसवतील. असं संध्याकाळी त्याला या गाडीत बसून थोडा वेळ फिरवलं ना, तो थोडा वेळ नाही बराच वेळ म्हणजे अर्धा पाऊण तास 1 तास देखील या गाडीत तो खेळतो. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा दिवस खूप जास्त प्रोडक्टिव्ह होता. तसंच हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते. जर व्हिडिओ आवडला तर मित्रपरिवारासोबत शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. कारण शेअर करणं, कमेंट करणं, लाईक करणं बिलकुल फ्री आहे. चला तर मग उद्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.